पुष्पहार अर्पण करून करणार आहोत. मी माननीय मुख्याध्यापक रेणुका सर्व सायन्स शिक्षक यांना विनंती करते की आपण इथे पुढे येऊ की त्यांच्या प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करायचं आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. मुलांचा उत्साह लागला आहे. लाकडाच्या याचबरोबर आपण आजचा हा दिवस साजरा करण्यासाठी आपल्या इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी की या ठिकाणी विज्ञान दिनानिमित्त काही पोस्टर त्याचबरोबर काही रांगोळ्यांचं रेखाटन खूप सुंदर केलेलं आहे. विज्ञान प्रतिकृती त्या रांगोळीतून मांडण्यात आलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की आपण या विज्ञान दालनाचं वेळा आपण उद्घाटन करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर मी इथे काही विद्यार्थी आपण इकडे ठेवलेले आहेत. तर त्याच्याबरोबर मी माननीय मुख्याध्यापक महेंद्र पाटील सर इत्यादी विज्ञान शिक्षक यांना विनंती करते की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन विज्ञान दालनाचं उद्घाटन करायचं आहे आणि नंतर मग आपण पुढचा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात करू. आता या त्या हा कार्यक्रम संपला की इथे आपण विद्यार्थ्यांनी जाऊन तिथल्या रांगोळ्या आणि पोस्टर जे काय आहेत ते बघायचंय. आता सध्या आपण सगळेजण उठलो तर पुन्हा एवढं सगळं बसायला आपल्याला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम संपला की सायन्स हॉलमध्ये जाऊन सगळ्यांनी रांगोळ्या कशा काढल्यात किंवा काय केले. आत्ता एक लक्षात घ्यायचंय की आपण जरी या कार्यक्रमामध्ये सहभागी यावर्षी नसलो तरी आपण या सगळ्याचा अनुभव घ्यायचंय आणि मला आत्ता सहभागी होता आलेला नाहीये तर मी पुढच्या वर्षी निश्चितपणे या विज्ञान दिनामध्ये माझी एखादी पोस्टर किंवा माझी एखादी रांगोळी सादर करेल असं त्याच्यातून काहीतरी बोध घ्यायचं आहे. कालही झालेल्या कार्यक्रमामध्ये अजून प्रतिसाद मिळू शकला असता परंतु काही विद्यार्थ्यांनी त्याच्यात उत्साह दाखवलेला नव्हता. तर मला असं वाटतं की अशा कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. तर या प्रतिकृती आणि रांगोळ्या आणि इतर ज्या काही आहेत त्यानंतर आपण जाऊन सायन्स हॉलमध्ये पाहायचे आहेत. यानंतर होणारा कार्यक्रम हे तिकडून सायन्स हॉलचं उद्घाटन करून आले की आपण सुरू करणार आहोत. मॅडम तुमच्याच काढ. चला या मुलांना नको
कधी करून फोटो कधी पण बघा मी आलो एकतर तुला लाईव्ह आतून नेटवर्क गेला तर सगळं काय सगळी व्हिडिओ म्हणजे फुकट जायची. माझ्या हातातच आहे, माझ्या हातातच आहे तो लाईव्ह. आत्ताच या ठिकाणी आपले विज्ञान समितीचे प्रमुख माननीय श्री गुगे सर यांच्या हस्ते आपण विज्ञान दालनाचं उद्घाटन केलेलं आहे आणि विज्ञान दालनाचं उद्घाटन करून खऱ्या अर्थाने आपण आता कार्यक्रमाला पुढे नेत आहोत. सगळ्यांनी जोरदार जरा या विद्यार्थ्यांनी सहभागी विद्यार्थ्यांसाठी की ज्यांनी ज्यांनी या प्रतिकृती आणि पोस्टर काढले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. यानंतर आपल्यासमोर जागा तिकडे विज्ञान दिनासाठी गीत गायन त्याचबरोबर काही वक्तृत्व या ठिकाणी सादर करण्यासाठी विद्यार्थी येणार आहे. अणुरे ऋतून शब्द प्रकटती चला चला पुढती विज्ञानातून प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. या विज्ञानाचं महत्व आजच्या जगामध्ये किती आहे आणि काय आहे, विज्ञानाची गरज काय आहे आणि विज्ञान कशासाठी, या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आता या ठिकाणी विद्यार्थी येणार आहेत आणि या विज्ञान दिन साजरं करण्यामागचं महत्व काय आहे ते आपल्या या वक्तृत्वातून ते या ठिकाणी सादर करतील. तत्पूर्वी सुरुवातीलाच आपण एक छान विज्ञान गीत घेणार आहोत. एक 5वीचे विद्यार्थी जे आमचे आहेत या 5वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान गीतासाठी या ठिकाणी यायचे. इयत्ता 5वी विज्ञान गीतासाठी जे 5वीचे विद्यार्थी इयत्ता 5वीचे विद्यार्थी कोण आहेत? शिकले कधी संपत नाही हो उद्याला कथका कुत्र्याची शेपूट वाकडी का पेंगुलीची मान टोकडी का क्रिकेटची बॅट लाकडी का सापाची चाल वाकडी का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकले कधी
खोकल्याची उबर येते का सर्दीत नाक गळतो का मेंदूला वास करतो का आठवणी उचकी लागते का प्रश्न हे कधी संपत नाही हो उद्याला विज्ञानाचा जन्मच मुळातून प्रश्नातून होतो आणि या प्रश्नांमधूनच आपल्याला विज्ञान कळतं आणि तेच वेगवेगळ्या प्रकारचे पडलेले प्रश्न मुलांनी या ठिकाणी सादर केले. यानंतर इयत्ता 8वीचे विद्यार्थी इथे कविता सादर करतील. इयत्ता 8वी. चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती नवयुग आले प्रभातयाची पहा दिसत दिव्य शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य हृदयांतरीच्या अशांततेचा वणवा जरी विजला उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला नवी चेतना अंतरस्फूर्ती तुपळे पण गेले नैराशाच्या होळी मधुनी तेज नवे आले मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला नको खिन्नता नको दीनता नव सूर्य पहा उगवतो उत्कर्ष पहा चळकतो संघर्ष पहा बहरतो नसा नसातून जोश उसळतो नवा आशा चिमटी अणुरेणूतून शब्द प्रकटती चला चला पुढती चला चला पुढती चला चला पुढती. खूप छान या ठिकाणी इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी कविता गायन केल्या. यानंतर आपल्या शास्त्रज्ञांवर काही बोलायला या ठिकाणी इयत्ता 9वीची स्वरा मसाल हिने पुढे येते. स्वरा मसाल. सर्वांनी बनलेले गुरुकल्पना आणि मैत्रिणी आज किंवा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाची हार्दिक शुभेच्छा. 28 फेब्रुवारी हा दिवस भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी लावलेल्या रामन इफेक्टच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. सर सी व्ही रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर रोजी झाला. त्यांना 1930 रोजी रामन इफेक्टच्या सिद्धांतासाठी भारतीय भौतिकशास्त्रज्ञाचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी 1926 रोजी इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सची स्थापना केली. त्यांनी 1928 मध्ये
प्रकाश विखुरण्याचे एक अभिनव घटना शोधून काढली, ज्याला त्यांनी सुधारित विखुरणे असे संबोधले, ज्याला आपण रामन इफेक्ट म्हणून ओळखतो. भारत सरकारतर्फे दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. सर सी व्ही रामन यांनी प्रकाश विखुरण्याचा शोध लावला होता. त्यांनी शोध लावला की रंगीत प्रकाशाचा किरण जेव्हा द्रवात प्रवेश करतो तेव्हा ते द्रवाने विखुरलेला प्रकाशाचा एक अंश भाग वेगळ्या रंगाचा असतो. या विखुरलेल्या प्रकाशाचं स्वरूप उपस्थित असलेल्या नमुन्यांच्या प्रकारावर अवलंबून असतो. रामन इफेक्टचे नाव भौतिकशास्त्रज्ञ सी व्ही रामन यांनी 1928 मध्ये शोध लावला की ते भारतातून इंग्लंडला जात असताना समुद्रातील निळा रंग पाहून त्यामागील कारणाबद्दल त्यांना आश्चर्य वाटले. त्यातील ते भारतात परतल्यावर त्याही सूर्यप्रकाश आणि काही द्रवांच्या माध्यमातून त्याही शोध लावला. त्या शोधामागून आपल्याला रामन इफेक्टचे शोध लागले. 1970 रोजी त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अशा या महान शास्त्रज्ञांना कोटी कोटी प्रणाम. थँक्यू. यानंतर तन्वी मसाल, त्याच्यानंतर सार्थक कौलकर. हॅलो, लिहावं त्यांच्याविषयी शब्द आणि ज्योतींपुढे, बोलावं त्यांच्याविषयी निसर्ग इतकेच ज्याच्या पुढे, निसर्ग इतकेच ज्याच्या पुढे. भारतीय अणुयुगाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर होमी भाभा यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. भारतीय अणु संशोधनाचा पाया डॉक्टर होमी भाभा यांनीच रचला. डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी एका सदन भाषी कुटुंबात झाला. अत्यंत तल्लख बुद्धीमुळे वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी सिनियर केम्ब्रिजची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून डॉक्टरेट मिळवण्याचा विक्रम केला. त्यांना अनेक पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळाल्या. इसवी सन 1940 रोजी भारतात परत आल्यावर काही काळ बंगलोर येथे डॉक्टर रामन यांच्या भारतीय विज्ञान संस्थेत त्यांनी आपले संशोधन कार्य चालू ठेवले. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरूंनी अणुशक्तीचे महत्त्व ध्यानात घेऊन अणुशक्ती मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या अध्यक्षपदी अर्थातच डॉक्टर होमी भाभा होते. अशा तऱ्हेने भारताने अणुविज्ञानाच्या दालनात पदार्पण केले. ते केवळ डॉक्टर होमी भाभा यांच्या अथक परिश्रमामुळे. अणुचा वापर शांततेच्याच मार्गाने व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे ते पहिले वैज्ञानिक होते. तुमरे येथे अणुशक्ती संशोधन केंद्राची उभारणी झाली. अणुभट्टीच्या उभारणीबरोबरच त्यासाठी लागणारे इंधन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी गोष्टी भारतातच उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याबाबतच्या योजनाही डॉक्टर होमी भाभा यांनीच राबवल्या. तारापूर अणुनिर्मिती प्रकल्पाची आखणीही डॉक्टर भाभा यांनीच केली. डॉक्टर भाभा यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या प्रबंधाने त्यांना ॲडम्स पारितोषिक मिळवून दिला. हा सन्मान प्रदान करणारे ते पहिले भारतीय ठरले. त्यांच्या नावाची शिफारस भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारासाठी केली गेली होती. पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला होता. विज्ञानाच्या संशोधनात मग्न असणाऱ्या अशा या शास्त्रज्ञाला चित्र, संगीत, शिल्प अशा कलांचीही जाण होती. हा दुर्मिळ योग होय. त्यांनी अणुयुगाची पहाट आपल्या कर्तृत्वाने भारताला दाखवली. अशा व या क्षेत्रातील अग्रगण्य अशा बड्या राष्ट्रांच्या पंक्तीला भारताला नेऊन बसवले. अशा या थोर शास्त्रज्ञांचे 1966 मध्ये एक विमान अपघातात निधन झाले. अशा या थोर शास्त्रज्ञाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद.
छान संगीत. यानंतर सार्थक कौसकर आणि त्यानंतर आकांक्षा तोडले. त्यानंतर अन्वी अपराध पण तयार. हॅलो हॅलो अंदर अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वसा धरू. अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वसा धरू. विज्ञान दिन अशा प्रकारे विज्ञान दिन साजरा करू. विज्ञानाची क्रांती विज्ञानाची प्रगती. विज्ञानाचा नवा ध्यास विज्ञानाने देशाचा विकास. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर, इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या, हीच माझी नम्र विनंती. आज 28 फेब्रुवारी आपण सर्व इथे आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हाला आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर होमी बाबा स्वतंत्र भारताचे वैज्ञानिक होते. डॉक्टर होमी बाबा यांचे पूर्ण नाव डॉक्टर होमी जागीर बाबा असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव डॉक्टर जागीर बाबा असे होते. ते एक बॅरिस्टर होते. डॉक्टर होमी बाबा यांना लहानपणापासून अभ्यासाची विज्ञानाची खूप आवड होती. त्यांना विज्ञान व कला खूप आवडायचे. डॉक्टर होमी बाबा यांचे शिक्षण मुंबई व इंग्लंडमध्ये झाले होते. त्यांनी अणुऊर्जा व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात महान कार्य केले होते. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळले होते. तसेच भारतीय सरकारनेही त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही गौरवले होते. 24 जानेवारी 1966 रोजी एका दुर्दैवाने एरोप्लेन मध्ये जाताना त्यांचे निधन झाले. अशा या महान थोराला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अन्वी अपराध. हॅलो. विज्ञानाला आपले समजून विज्ञानाचे ऋण फेडू. ज्ञानाचे डोळे उघडून विज्ञानाला हात जोडू. अंधश्रद्धेचे निर्मूलन करू. ज्ञानाचा वसा धरू. विज्ञानाची क्रांती विज्ञानाची प्रगती. विज्ञानाचा नवा ध्यास विज्ञानाने देशाचा विकास. विज्ञान श्राप की वरदान हे आपल्यावरून ठरते. अंधश्रद्धेची वजाबाकी केल्यास बाकी मात्र विज्ञान उरते. नमस्कार मित्रांनो, आज 28 फेब्रुवारी म्हणजे विज्ञान दिन. सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विज्ञान हा एक मानवाला मिळालेला प्रभावशाली डोळा आहे, ज्याचा वापर जो आयुष्यात करत नाही तो खरोखरच आंधळा आहे. मित्रांनो, माणसाला ते स्वप्नात देखील वाटले नसेल की तो पक्षाप्रमाणे आकाशात उडू शकतो, माशाप्रमाणे पाण्यात पोहू शकतो किंवा प्राण्याच्या बरोबरीने पळू शकतो. परंतु हे सर्व शक्य झाले ते विज्ञानामुळे. तरीही मनात एक प्रश्न नेहमी घोंगावतो, विज्ञान श्राप की वरदान? मित्रांनो, कोणीतरी गोंधू बाबा येतो, काहीतरी चमत्कार करून आपल्याला वेडं बनवतो व आपणही अंधश्रद्धेच्या आहारी जातो. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोळे. दे विज्ञान सर्व जगाला ज्ञानाचे डोळे. दे विज्ञान सर्व जगाला ज्ञानाचे डोळे. धन्यवाद. अंधश्रद्धा आणि विज्ञानाची खूप छान सांगड करते. यानंतर खाली उतर, तू खाली उतर.
तू खाली उतर. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणी, नमस्कार. जगाला शून्याची ओळख पटवून देणारे भारतीय ग्रह, नक्षत्र आणि तारे यांचे ज्ञान असणारे इसवी सन 1500 पूर्वीचे महान व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाला आपण सगळं ओळखत असणारच, ते म्हणजे आर्यभट्ट, ज्यांनी जगाला बऱ्याच गोष्टीचे ज्ञान दिले. आर्यभट्ट यांचा जन्म कधी झाला याचा ठोस पुरावा नाही, परंतु त्यांनी आर्यभट्ट या ग्रंथातून सांगितले की 3600 वर्ष कलियुगाचे संपले तेव्हा माझे वय 23 वर्ष होते. यावरून इतिहासकार मानतात त्यांचे जन्म 476 या वर्षी झाले. आर्यभट्ट यांनी रेखागणित, बीजगणित आणि अंकगणित यांमध्ये पारंगत होते. तसेच ते ज्योतिषशास्त्राचाही त्यांना गाढा अभ्यास होता. आपण सहज समजतो की पृथ्वी अंडाकृती आहे, ती स्वतःच्या ध्रुवावर फिरते, परंतु तसे नाही, तर ती स्वतः भोवती फिरते. त्या काळात त्यांनी चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांना चुकीचे सिद्ध करून सांगितले की सूर्याचा प्रकाश हा एखाद्या ग्रहावर पडतो तेव्हा तो ग्रह प्रकाशित होतो आणि चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण दिसते. अशाच या महान व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यासाठी भारताने पहिला उपग्रह अवकाशात पाठवला आणि त्याला नाव आर्यभट्ट असे दिले. अशाच या महान गणितज्ञासाठी कोटी कोटी प्रणाम. वंशिका आगरकर आहे, पर्णत कांबळे, पर्णत कांबळे कोण आहे? पर्णत काय नाही काय? हो ये चालेल, गाऊन बोल, बघून बोल, नाचून बोल. अरे हे पटकन. बरं ठीक आहे, थोड्या वेळाने ये. आत्ता आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांचं फार मनोगत खूप छान झालं. प्रत्येकाने येऊन या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आपल्या समोर शास्त्रज्ञांविषयी काही भाष्य केलेलं आहे, त्यांच्या जन्माविषयी, त्यांच्या लावलेल्या शोधांविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर श्रुती पाटील मॅडम, विज्ञान शिक्षिका, आपल्यासमोर विज्ञान विषयावर बोलणार आहे. हॅलो, आवाज येतो सगळ्यांना? प्रथमतः सगळ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे का आजच हा दिवस का आपण साजरा करतो? सांगा. इथे त्यांचा फोटो लावलाय, CV रामन. ठीक आहे, त्यांचं पूर्ण नाव आहे चंद्रशेखर वेंकट रामन. तर आपण ह्याच दिवशी त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा का करतो? तर 28 फेब्रुवारी त्यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता. आणि रमन इफेक्ट म्हणजे काय? तर जेव्हा एखादा प्रकाश पारदर्शक माध्यमातून प्रवास करतो तेव्हा त्याचं प्रकिरण होते, म्हणजे थोडक्यात विखुरण्याची प्रक्रिया होते. आणि या म्हणजे 28 फेब्रुवारी 1928ला त्यांनी हा शोध लावला. आणि या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ आपण हा दिवस त्यांचा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. तर आता विज्ञान जरा इकडे लक्ष द्या. मला माहिती आहे तुम्हाला कंटाळा आला, मी जास्त वेळ बोलणार नाही, थोडंसंच सांगते. हां, तर विज्ञान दिन आपण का म्हणजे हा दिवशी साजरा करतो? तर समाजात जनजागृती निर्माण व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मग आता जसं आपण वेगवेगळे उपक्रम राबवले, जसं रांगोळी स्पर्धा असेल किंवा भिंतीपत्र स्पर्धा असेल, किंवा जसं आता आपण बऱ्याच मुलांची वक्तृत्व स्पर्धा घेतली, तर आपल्याला विज्ञानाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी म्हणून आपण हा जो दिवस आहे तो साजरा करतो. तर विज्ञान असं साधन आहे की आता प्रत्येक सजीवाला जीवन जगताना त्याचा नेहमीच उपयोग पडत आला. तुम्हाला पण माहिती असेल बरोबर की आता आपल्या नेहमीच्या जगण्यात म्हणजे मानवी जीवन जे आहे तर आपल्या मानवी जीवनात विज्ञानाचा फार मोठा वाटा आहे.
आता भरपूर क्षेत्र असतील, जसं मग शेती असेल, आरोग्य सेवा असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, तर प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाने खूप सारी प्रगती केलेली आहे. तर आता जाता जाता मी एवढंच म्हणेन की प्रत्येक गोष्ट जी आपल्या आजूबाजूला घडत असते, तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो, त्यांना अंधश्रद्धेची जोड देतो. तर असं न करता आपल्याला त्याच्यामध्ये काय विज्ञान आहे ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. तर प्रत्येक वेळेला आपण ती अंधश्रद्धा असेल, हे असं आहे म्हणून ते तसं होतं, जसं 5वीची मुलं म्हणाली हे असंच का, ते तसंच का, तर त्याचं तुम्ही जाणून घेतलं पाहिजे अर्थ की असं का म्हटलं गेलं, त्याच्यामध्ये काय विज्ञान आहे. ठीक आहे, तर त्याला अंधश्रद्धेची जोड न देता आपल्याला त्याच्यामध्ये काय विज्ञान आहे ते जाणून घेतलं पाहिजे. धन्यवाद. खूपच छान श्रुती मॅडमने आपल्याला संवाद माध्यमातून आपल्याशी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. काही प्रश्नांतून त्यांनी तुमच्याकडून उत्तरं घेऊन त्याचा पुढे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. खूप सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी श्रुती पाटील मॅडमने केलं. यानंतर चोरगे सर या ठिकाणी आपलं अरे हा परत झाली का तयार तुझी? मध्ये 2 माणसं गेली आहेत, त्याच्यानंतर तयार आहे. येतो तो बस ठीक आहे. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आजच्या या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान भाषण केलेले आहे आणि जर आजच्या ज्या पोस्टर कॉम्पिटिशन आणि रांगोळी स्पर्धा जे उद्घाटन झालंय त्या उद्घाटनानंतर सुद्धा 1-2 वर्गांनी ते रांगोळी प्रदर्शन आणि पोस्टर कॉम्पिटिशन पाहिलेलं आहे. मी खरंच सर्वांना सांगेन, सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी या सर्वांनाच माझी विनंती राहील की आपण एकदा या रांगोळी प्रदर्शनामधून एक म्हणजे पाहावं. आणि खरंच खूप चांगल्या रांगोळ्या काढल्यात. श्री महेंद्र पाटील सर यांनी जेव्हा त्यातून नंबर्स काढले तर त्यांना सुद्धा खूप वेळ गेला कोणत्या रांगोळीला किंवा कोणत्या पोस्टरला पहिला नंबर द्यावा किंवा दुसरा नंबर द्यावा. तर थोड्या वेळाने त्या सर्वांना आपण मुख्याध्यापक सर आणि विज्ञान समितीच्या हस्ते बक्षीस देणारच आहोत. विद्यार्थी मित्र, अनेक विद्यार्थ्यांनी आता आपल्यासमोर भाषणं केली. हा जो दिवस आहे तो आजपासून म्हणजे 1928 साली 28 फेब्रुवारी 1928 साली डॉक्टर सी.व्ही. रामन जे नोबेल पारितोषिक विजेते आहेत आणि भारतरत्न सुद्धा आहेत, यांच्या एका शोध निबंधाला त्यांनी प्रसिद्ध केला, जगासमोर मांडला. रमन इफेक्ट असं त्याचं नाव होतं. आणि या रमन इफेक्ट किंवा ह्या शोध निबंधाची या दिवसाची आपल्याला आठवण राहावी म्हणून हा दिवस 1986 पासून भारताच्या तत्कालीन मंत्र्यांनी डॉक्टर गोवारीकर यांनी ठरवलं की हा 1986 पासून आपण म्हणजे त्याच वर्षापासून हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय? तर आपण सर्वांनी या दिवसाच्या आठवणीतून या दिवसामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या अंगात कसा बाळगेल आणि अंधश्रद्धेपासून आपण कसे दूर राहू, आपली चिकित्सक बुद्धी कशी वाढेल, यासाठी हा दिवस आपण साजरा करत असतो दरवर्षी 28 फेब्रुवारीला. मी तुम्हाला एक 2-4 गोष्टी सांगणार आहे आणि या गोष्टींमधून तुम्हाला कळेल की विज्ञान आपलं जीवन कसं सुखकर करतो आणि हे शास्त्रज्ञ आपल्या जीवनातून आपल्या जीवनासाठी कशी प्रेरणा देत असतात. आजपासून साधारण 10,000 वर्षपूर्वी भारतातले जे शास्त्रज्ञ होते किंवा भारतीय शास्त्रज्ञ आज देखील अग्रेसर आहेत, हे जगाला सांगतात की लाखो किलोमीटर दूर असलेला ज्येष्ठा नावाचा एक अँटारेस, ज्याला 8वीच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल तर 7वी-8वीच्या विद्यार्थ्यांना, अँटारेस म्हणजे ज्येष्ठा हा सर्वात मोठा तारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बोला ह्यात काय विशेष आहे, त्यावेळचे शास्त्रज्ञ होते त्यांनी ते ठरवलं, परंतु कल्पना करा की लाखो किलोमीटर लांब आहे तो तारा. आणि त्यात सुद्धा अजून एक महत्वाची गोष्ट, जगाला तेव्हा पण प्रश्न पडला होता की कसं आहे, तुम्हाला त्या ताऱ्याला जर मोठं सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये एक ठोकताळा मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला माहिती आहे की हॅलोजनची साईज मोठी आहे आणि हॅलोजनचा प्रखर उजेड आहे, तेजस्वी आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान बल्बचं उदाहरण घेऊया. लहान बल्ब आपण जे घरामध्ये वापरतो त्याची साईज कमी आहे, आकार लहान आहे आणि त्यामुळे त्याचा उजेड पण लहान आहे.
त्याच्यानंतर अजून खाली गेलो तर झिरोचा बल्ब घ्या, तो अजून छोटा आहे. मग मी आता हे 3 जे बल्ब घेतले किंवा 3 प्रकाशाची साधनं जी घेतली, हॅलोजन बल्ब आणि झिरोचा बल्ब किंवा आपण नाईट लॅम्प बोलतो, याच्यामध्ये जर सर्वात तेजस्वी किंवा सर्वात प्रखर कोण असेल तर तुम्हाला माहिती आहे की हॅलोजन, बरोबर. आणि सर्वात कमी तेजस्वी किंवा त्याचा उजेड कमी आहे असा तो कोण आहे, नाईट बल्ब. तर आता जर आपण याच्या आकाराचा विचार केला तर तो जास्त प्रखर आहे, तो जास्त मोठा आहे. आता हा अँटरस किंवा ज्याला आपण ज्येष्ठ बोलतो, हा तारा जर का यांच्या तेजस्वीपणामध्ये किंवा यांच्या प्रखरतेमध्ये यांची नंबर क्रमवारी लावली तर ह्याचा नंबर 15 येतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून 14 तारे असे आहेत जे खूप प्रखर आहेत. आणि त्यामुळे जगाला प्रश्न पडला होता की हा जो भारत देशातले शास्त्रज्ञ सांगतात की हा ज्येष्ठ तारा सर्वात मोठा आहे, ते त्यांना पटत नव्हतं. परंतु एवढं असून सुद्धा म्हणजे तो प्रखर नाहीये, तेजस्वी नाहीये, तरी तो मोठा आहे हे ओळखणारे आपले भारतीय शास्त्रज्ञ होते. एका विद्यार्थ्याने आपल्या भाषणामध्ये त्या काळातल्या शास्त्रज्ञांची माहिती सांगितली आपल्याला. विद्यार्थी मित्र, त्यानंतर आधुनिक काळामध्ये जेव्हा या ज्येष्ठ ताऱ्याचं वर्णन आपल्याला मिळतं किंवा याच्याबद्दल अधिक माहिती जेव्हा शास्त्रज्ञांनी टेलिस्कोप आल्यानंतर, दूरबीण आल्यानंतर यांचं निरीक्षण केलं, तेव्हा असं आढळलं की हा सूर्यापेक्षा देखील मोठा तारा आहे. सूर्यापेक्षा किती मोठा आहे तर सूर्यापेक्षा 40,000 पट मोठा आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या पृथ्वीपेक्षा सूर्य मोठा आहे आणि त्या सूर्यापेक्षा 40,000 पट मोठा असणारा हा तारा भारतीय शास्त्रज्ञाने त्या वेळात 10,000 वर्षापूर्वी ओळखला होता. अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक गोष्टी. मेटलर्जीचं उदाहरण घ्या, धातू विज्ञान, की या मेटलर्जीमध्ये सुद्धा भारतीय शास्त्रज्ञांची मास्टरी होती. या धातू विज्ञानाच्या साहाय्याने या काळात 2 पिलर बनवले गेले, स्तंभ बनवले गेले. काही पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्तंभ बनवले गेले. आज देखील आपल्या एका विद्यार्थ्याने सांगितलं की आज देखील 1000 वर्ष झाली त्याला गंज लागलेला नाही. आपण आपल्या घरातल्या लोखंडी वस्तू पाहतो, त्यांना काही काळातच गंज लागलेला असतो. परंतु हे भारतीय शास्त्रज्ञांचं योगदान आहे जगासाठी. झिंकचं रहस्य सुद्धा तसंच आहे. झिंक ओर म्हणजे कुठल्याही गोष्टीला जर आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल, मिळवायचं असेल खाणीमधून, तर ते अशुद्ध स्वरूपात मिळत असतं. आणि या अशुद्ध स्वरूपात मिळणाऱ्या खाणीतल्या त्या ओरला, त्या ओर म्हणजे झिंक ओर म्हणजे अशुद्ध असं बोलू आपण, त्या ओरला आपल्याला तापवायला लागतं, गरम करायला लागतं आणि मग त्यातल्या अशुद्धी बाजूला जातात. 4000 वर्ष हे तंत्र झिंकचं एक्स्ट्रॅक्शन फक्त भारतीयांना माहिती होतं. मी माझ्या एका अगोदरच्या भाषणामध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितली होती. तर जग काय करत होतं बघा, सर्वसाधारणपणे जर एखाद्या गोष्टीतून आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करायचं असेल, थोडंसं लक्ष द्या, लहान मुलांनी थोडंसं लक्ष द्या. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे मिळवायचं असेल तर त्याला एक ठराविक तापमानापर्यंत गरम करायला लागतं. उष्णता गरम झाला, सॉलिड कन्वर्ट इंटू लिक्विड आणि लिक्विड कन्वर्ट इंटू वेपर, म्हणजे वायू पदार्थ द्रव पदार्थात रूपांतरित होतं, द्रवाचं पुन्हा वायू पदार्थात रूपांतरित होतं. हे आपल्याला माहिती आहे. परंतु भारतीयांनी जगाच्या विरुद्ध नेमकी गोष्ट केली. इकडे लक्ष द्या, ज्याला शिक्षा झाली आहे ते झाली आहे, आपण इकडे लक्ष द्या. जग काय करत होतं आणि भारताचे शास्त्रज्ञ काय थोडक्यात सांगतो. जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी त्यावेळेस काय करत होते आता सगळ्यांनाच माहिती होतं की खालून उष्णता द्यायचे आणि उष्णता दिल्यानंतर त्याची जी वाफ झाली तिला ऍक्टिव्हेट करून म्हणजे तिला थंड करून त्यापासून आपण जो पाहिजे तो पदार्थ मिळवत होतो. भारतीयाने काय केलं, कारण एक क्रिटिकल किंवा खूप कठीण काय होतं तर 997 ते 999 डिग्री सेल्सिअस, 997 ते 999 डिग्री सेल्सिअस या 3 डिग्री सेल्सिअस मध्ये फक्त एवढ्या 3 डिग्री मध्येच तो झिंक एक्स्ट्रॅक्ट करण्याची आपल्याला जबाबदारी आहे. कारण त्यानंतर तो वेपर म्हणजे वाफेमध्ये रूपांतरित होतो आणि त्याच्या खाली झिंक एक्स्ट्रॅक्टच होत नाही. भारतीयाने उलट केलं, भारतीयाने झिंक वरती ठेवलं, आग वरून लावली आणि खाली आईस बाथ म्हणजे बर्फाचं पाणी ठेवलं, आईस बाथ बोलतात, आणि जी वाफ तयार झाली तिचं खाली आल्यानंतर आपोआप काय झालं, लिक्विडमध्ये फॉर्मेशन झालं. तर असे भारतीय शास्त्रज्ञ होते. 4000 वर्षापर्यंत हे तंत्र फक्त आपल्यालाच माहिती होतं. अशा अनेक शास्त्रज्ञ अनेक भारतीय शास्त्रज्ञ आपल्याला प्रेरणा देतात. असं नाहीये. त्याच्यानंतर अरुंधती वसिष्ठाचं उदाहरण घ्या. हे 2 ट्विन स्टार आहेत, लाखो किलोमीटर लांब आहेत. आजही दक्षिण भारतामध्ये एक प्रथा आहे की नवीन लग्न झालेल्या लोकांना, नवीन लग्न झालेल्या जोडप्याला या ग्रहांचा
होतं किंवा या ताऱ्यांचं निरीक्षण करायला लागलं. तर त्याचं मागचं कारण काय, ती प्रथा का पडली ते बाजूला राहू द्या, परंतु हे ट्विन स्टार एक आकाशात एक छोटासा ठिपका दिसतो लाखो किलोमीटर दूर, आणि हे नुसते जुळे तारे नाही आहेत. आणि जुळे तारांचं एक वैशिष्ट्य काय असतं की एक तारा दुसऱ्याच्या भोवती फिरत असतो. परंतु हे जे अरुंधती वशिष्ठ तारे आहेत, हे भारतीय शास्त्रज्ञांनी 7000 वर्षापूर्वी सांगितलं होतं की हे एकमेकांच्या भोवती फिरतात, एकच दुसऱ्याच्या भोवती नाही, दोघेही एकमेकांच्या भोवती फिरतात. हे ओळखण्याची ताकद फक्त भारतीय शास्त्रज्ञ, भारतीय गणितज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ यांच्यामध्ये होती. मित्रांनो, फक्त भारतीय शास्त्रज्ञाचं गुणगान गाऊन चालणार नाही. मला हे सांगायचं आहे की एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. इतर देशांमध्ये जे शास्त्रज्ञ होते त्यामध्ये तुम्ही एक नाव ऐकलं तर थॉमस अल्वा एडिसन. त्या थॉमस अल्वा एडिसनने कसा शोध लावला होता? एका कानाने बहिरा होता हा शास्त्रज्ञाला, एका कानाने आवाज येत नव्हता. आणि हा थॉमस अल्वा एडिसन नावाचा शास्त्रज्ञ, याला फक्त आणि फक्त प्रयोग करण्यात इंटरेस्ट असायचा. त्याला अभ्यासात अजिबात रस नव्हता, फक्त प्रयोग करायचा. एक दिवशी त्याच्या आईला त्यांचे मुख्याध्यापक चिठ्ठी लिहितात आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहून टाकतात त्यांना जे काही मेसेज द्यायचा आहे तो मेसेज लिहितात. मी चिठ्ठीमध्ये काय लिहिलं नंतर सांगतो. आईला ती चिठ्ठी, थॉमसच्या आईने जेव्हा ती चिठ्ठी वाचली तेव्हा त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. आई रडली. आई रडत असताना हा छोटा थॉमस त्या आईला विचारतो की आई, शाळेतून चिठ्ठी आली, त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय? तेव्हा आईने सांगितलं, काही नाही बाळा, त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय की तुमचा थॉमस खूप हुशार मुलगा आहे, तुमच्या थॉमसला आमची शाळा पूर्ण नाही किंवा आमचे शिक्षक त्यांना शिकवू शकणार नाही, त्याची बुद्धी खूप हुशार आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला घरी घेऊन जा, घरी शिकवा, असं लिहिलंय. त्यानंतर थॉमस अल्वा एडिसनच्या आईने एडिसनला घरीच शिकवलं. त्याची संपूर्ण शाळा घरीच झाली. त्याचे बाबा सैन्यात होते, पण सैन्यात होते, त्यामुळे ते फार काळ घरी नव्हते. या थॉमस अल्वा एडिसनने प्रयोगाची त्याची जी किंवा रहस्य जाणून घेण्याची वृत्ती होती ती गप्प बसू देत नव्हती. हा रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्र विकत होता. वर्तमानपत्र विकता त्याला एक रेल्वेचा डबा दिसला. त्या रेल्वेच्या डब्यामध्ये ओळखीने प्रयोग करायला लागला. एके दिवशी त्या प्रयोग करता करता बघा त्याची काय म्हणजे किती चिकाटी त्याच्याकडे होती. शाळेत तर जात नव्हता. मित्रांनो, प्रयोग करता करता त्या रेल्वेच्या डब्याला आग लागली. फॉस्फरसचा बारीकचा फॉस्फरस तुम्हाला माहिती आहे म्हटलेल. त्याला आग लागली. गार्डने त्याला कानाखाली मारलं. जो रेल्वेचा वॉचमन होता त्याने त्याला कानाखाली मारलं. त्यावेळेस सुद्धा हा थॉमस अल्वा एडिसन काय म्हणाला असेल, बरं झालं मला आता या कानाने, ज्या कानाखाली मारले त्या कानाने मला आता वाईट काय ऐकू येणार नाही. असा पॉझिटिव्ह वृत्तीचा सकारात्मक दृष्टिकोन असलेले हे शास्त्रज्ञ असतात. पुढे 10,000 प्रयोगानंतर सुद्धा एक वेळ त्याची प्रयोगशाळा जळाली. 10,000 प्रयोग करून झाल्यानंतर सुद्धा त्याला शोध लागला होता. मित्रांनो, ही प्रयोगशाळा जळल्यानंतर सुद्धा तो काय म्हणतो की बरं झालं ही माझी प्रयोगशाळा जळली. विनाश सुद्धा किती सुंदर असतो. विनाश म्हणजे ती आग किती सुंदर आहे. माझे सर्व पाप, माझ्या सर्व चुका या आगीमध्ये जळून गेला. आता मला नव्याने सुरुवात करता येईल. त्यामुळे ही प्रेरणादायी गोष्ट आहे. 7व्या दिवशी, त्याच्यानंतर फक्त 7व्या दिवशी थॉमस अल्वा एडिसनने जगाला धक्का दिला होता. कारण आज जो आपण बल्ब वापरतो तो त्याने प्रयोगशाळा जळल्यानंतर 7व्या दिवशी त्याचा शोध लावला होता. 10,000 प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर त्या शास्त्रज्ञाला त्याच्या आईची ती चिठ्ठी थोडक्यात सांगतो, फार वर्षानंतर त्याला सापडली. तो यशस्वी झाला होता. तोपर्यंत त्याच्या नावावर 1093 किती 1093 थॉमस अल्वा एडिसनच्या नावावर पेटंट होते. पेटंट म्हणजे लावलेल्या शोधाची एक आधी स्वीकृती असते सगळ्या जगाकडून की मी हा शोध लावलेला आहे म्हणून. विद्यार्थी मित्र, त्याची चिठ्ठी आईला चिठ्ठी पाठवली होती. आईच्या निधनानंतर त्याला ती सापडते आणि त्या चिठ्ठी लिहिल्यानंतर थॉमस अल्वा एडिसनला धक्का बसतो. कारण त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, तुमचा मुलगा, शाळेतून आलेली चिठ्ठी, तुमचा मुलगा मंद आहे, तुमचा मुलगा अतिशय मंद आहे, त्याला आम्ही शाळेत ठेवू शकत नाही, त्याला आजच्या आज तुम्ही घरी घेऊन जा किंवा याला शाळेत पाठवू नका. विद्यार्थी मित्र, त्यावेळेस थॉमस अल्वा एडिसनच्या डोळ्यात पाणी होतं आणि तो थॉमस अल्वा एडिसन त्यावेळेस म्हणाला होता
की 1093 पेटंट असलेला मी महान शास्त्रज्ञ झालो, परंतु हा थॉमस अल्वा एडिसन अतिशय मंद असलेला मुलगा, ज्याला त्याच्या आईने महान शास्त्रज्ञ बनवलं. तर विद्यार्थी मित्र, अशी ही प्रेरणादायी गोष्ट आहे. अशा अनेक शास्त्रज्ञ आहेत. न्यूटनचा जन्म तुम्हाला माहिती आहे का? न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा हा महान शास्त्रज्ञ, याचा जन्म 7व्या महिन्यात झाला होता. जनरली सर्वसाधारणपणे सर्वांचे जन्म, बाळाचा जन्म 9व्या महिन्यात होतो. 7व्या महिन्यात जन्म झालेला हा न्यूटन, त्याचे वडील सुद्धा 6 महिन्याचा 7 महिन्याचा असताना वारले होते. त्याच्या आईने सुद्धा याला वाऱ्यावर सोडलं होतं. आजीकडे तो शिकायला होता. थॉमस अल्वा एडिसन सारखाच याची पण प्रेरणादायी गोष्ट आहे. ती कधीतरी दुसऱ्या वेळेला सांगेन मी. परंतु असे हे भारतीय शास्त्रज्ञ आणि हे जगातले शास्त्रज्ञ आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात. ह्या सगळ्या विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपण या शास्त्रज्ञांकडून एकच प्रेरणा घ्यायला पाहिजे की आपली जी चिकित्सक बुद्धी आहे, या चिकित्सक बुद्धीला सुद्धा आपण सतत तेवत ठेवलं पाहिजे. साध्या गोष्टी असतात, त्याच्यावर आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. विद्यार्थी मित्र, या विज्ञान दिनाच्या निमित्त तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत आपल्याला प्रश्न पडत नाही तोपर्यंत हे असे जे शोध लागत आहेत ते शोध लागणार नाही. छोटे छोटे प्रश्न पडायला पाहिजेत. बघा, एका विद्यार्थिनीला मी मागे पण गोष्ट सांगितली होती की स्टॅपलरच्या पिन असतात आपल्या, त्या स्टॅपलरच्या पिन संपल्यानंतर तिचा प्रोजेक्ट, म्हणजे रात्रीची वेळ होती, तिला त्या स्टॅपलरच्या पिन संपल्यामुळे तिचा प्रोजेक्ट पूर्ण झाला नव्हता. तिला स्टॅपलरच्या पिन कधी संपतायत हे कळण्यासाठी तिने एक युक्ती केली. शेवटच्या 4 पिनला, शेवटच्या जे 4 पिन आहेत त्याला नेलपेंटचा रंग लावा. आणि ही युक्ती छोटीशी आहे, तिचा उपयोग सुद्धा फार मोठा अगदी नाही आहे, पण छोटासा उपयोग आहे. कारण की शेवटची पिन येण्यापूर्वी तिला समजत होतं की आता आपल्याला बाजारातून स्टेपलर म्हणजे पिन आणायला पाहिजे किंवा आपल्याला पिन टाकायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आईला किचनमध्ये गरम होतं, म्हणजे अर्थातच किचन छोटं असतं आपल्या मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये आणि व्हेंटिलेटर सुद्धा नसतात. गॅस किंवा जे काही चूल जे काही लावलेलं असतं त्यामुळे गरम होतं. तर एका विद्यार्थ्याला असं सुचलं की माझी आई उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या गरमीमध्ये काम करते, तर तिने काय केलं असेल, ह्याला सन्मानित केलेलं आहे. आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचा सन्मान केलेला आहे, ह्याला बक्षीस मिळाले. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. छोटासा एक स्लॅब बनवला कुठे, तर 2 जे बटन असतात त्याच्यामध्ये, आणि पाठीमागे एक पॅनल लावून दिलं, सोलर पॅनल असेल किंवा असं, त्यामधून येणारी हवा त्या आईला थोडासा सुखकारक करतो. म्हणजे आपलं जीवन कुठल्याही पद्धतीत सुखकर. सर्वांना पुन्हा एकदा या विज्ञान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. खूप छान शास्त्रज्ञांबद्दल सांगितलं. अल्वा एडिसनची गोष्ट खूपच प्रेरणादायी होती. म्हणजे आपल्याला कुठून कशा प्रकारे मार्गदर्शन मिळत आहे त्याच्यावर आपलं आयुष्य खूप जास्त अवलंबून असतं. आणि त्याचबरोबर आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर निश्चित फायदाच फायदा आहे. जीवन आनंददायी होईल असा संदेश आपल्याला त्यांच्याकडून नक्कीच घेता येईल. परत येणारच का? बरेच जणी मुद्दामून वेळ घेतला, म्हणजे आता त्याचा हा स्पेशल आहे. अग्नी मिसाईल करून उडवून देशाची शक्ती दाखवणारे व्यक्ती आहे महान. विज्ञान आणि तंत्रज्ञानात मालिकेचे योगदान म्हणून कलामांना म्हटले जाते मिसाईल. प्रयोग माणसाला घडवू देखील शकत नाही आणि बिघडवू देखील शकत नाही. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मराठी परिस्थिती अतिशय गरीब असताना देखील भौतिक जगात ज्ञानाची काय करणारे यातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम. विज्ञानाच्या क्षेत्रात क्षेपणास्त्र आणि रॉकेटच्या क्षेत्रात भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे ते भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. भारताच्या नामवंत संशोधनीय संस्थांचे प्रसिद्धी
इस्रो आणि DRDO मध्ये काम केले आहे. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी मनामध्ये तीव्र इच्छाशक्ती व मेहनत करायची इच्छा असेल तर नक्की हे त्यांनी सिद्ध केले. 1988 कोकण लोकशास्त्राचे जे मुख्य शास्त्रज्ञ होते डॉक्टर कलाम यांनी देशाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी अनेक प्रयत्न आणि उद्योग केले. त्यामुळे भारत सरकारने त्यांच्या कार्यासाठी 1957 रोजी भारत या पुरस्काराने अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे 27 जुलै 2015 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. आणि आज जरी डॉक्टर कलाम आपल्या सोबत नसले तरी त्यांचे विचार आणि प्रेम प्रेरणा सदैव सदैव प्रत्येक भारतीयांच्या हृदयामध्ये जिवंत आहे. ना आज या नदी ना भविष्य कलाम लगेच भारत मुक्त झाले. चांगला प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की परदेवी त्याची जिद्द सोडली नाही. त्याच्या बाबांची खूप जास्त इच्छा होती की पर्वतने इथे भाषण करावं आणि मला असं वाटतं की निश्चितपणे आज पर्वत ज्या प्रकारे या ठिकाणी बोलला त्याला स्वतःलाही एक प्रकारे असं वाटतं की मी काहीतरी इथे बोललो आणि इथला तो सुटलो. पण 4 वर्षानंतर याच पर्वतमध्ये मला असं वाटतं खूप जास्त प्रगती झाली आपल्याला पाहायला मिळेल. कारण का शेवटी मी त्याची पहिली पाहिली आहे. आज फर्स्ट टाइम मला असं वाटतं इथे भाषण श्रवण करण्यासाठी मी पाहिलंय त्याला. ठीक आहे. आतापर्यंत जी भाषणं ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केली सगळ्यांनी अप्रतिम आणि उत्तम असं सादरीकरण या ठिकाणी केलं. आता यानंतर आतापर्यंत ज्या स्पर्धा झाल्या पोस्टरची स्पर्धा झाली, रांगोळी स्पर्धा झाली, वक्तृत्व स्पर्धा झाली यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे आपण क्रमांक काढले आणि त्यांना आपण छोटंसं बक्षीस देणार आहोत. तर मला असं वाटते की इथे सर्व शिक्षकांनी उभं राहा म्हणजे मला कोणाला बोलवायचा प्रश्न नाही पडत की मी नामवास्तेच्या विद्यार्थ्यांनी येऊन हे छोटेखानी बक्षीस घेऊन जायचं आहे. या ठिकाणी पोस्टर स्पर्धा जी आयोजित केली होती या पोस्टर स्पर्धेमध्ये 5वी ते 7वी मध्ये प्रथम क्रमांक आहे प्रियेश मसाल, भार्गव शामा आणि श्लोक खापकर. तिघांनी पुढे यायचे. मी माननीय मुख्याध्यापकांना विनंती करेन की त्यांनी ही छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. गट क्रमांक 1 5वी ते 7वी प्रियेश मसाल, भार्गव शामा आणि श्लोक खापकर प्रथम क्रमांक आहे. सर हे काढा यानंतर सिया केतन वर्तक 6वी वर्ग 5वी वर्ग 2य क्रमांक पटकन यामुळे सिया केतन वर्तक. त्याच्यानंतर ओवी पिंपळे पण पुढे यायचं आहे. सिया केतन वर्तक पोस्टरमध्ये 2य क्रमांक आलेला आहे आणि ओवी पिंपळेचा 3रा क्रमांक आहे का ओवी पिंपळे नाही. यानंतर गट क्रमांक 2 9वी ते 11वी याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे 9वी रे आर्या जितेंद्र मामुलकर, स्वरांगी मुंडेकर आणि मरणिका पाटील. 9वी रे तिघी भेटणार इथे. त्यानंतर ऋत्विक पाटील आणि पार्थ कवळे पण पुढे येऊन थांबायचे. आर्या मामुलकर, स्वरांगी मुंडेकर, मरणिका पाटील 9वी रे प्रथम क्रमांक. थांबत काही करणार यानंतर डोंगरीकर मॅडम आणि श्रुती पाटील मॅडम पुढे या. यानंतर 2य क्रमांक आहे ऋत्विक पाटील आणि पार्थ कवळे. 2य क्रमांक ऋत्विक पाटील आणि पार्थ कवळे.
स्वरा मसाळ सानवी गुंजाळ पोस्टर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आहे. मुलेकर मॅडम उत्तेजनाचं आहे याच्यामध्ये अनिश अपराध श्रवण पडवळ आणि अथर्व मराठे. मुलेकर मॅडम अनिश अपराध श्रवण पडवळ आणि अथर्व मराठे. यानंतर रांगोळी स्पर्धा ज्या घेण्यात आल्या त्या रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक इयत्ता 5वी ते 7वी गटामध्ये विकसित सारस्वत आधारित रांगोळी काढलेली आहे. तन्वी शैलेश मसाल, अश्विनी पानवरकर, स्नेहा प्रदीप मसाल ही रांगोळीसाठी खास हैदराबाद आणि हा तुम्ही सर विकसित सारस्वतमध्ये तन्वी शैलेश मसाल, अश्विनी पानवरकर आणि स्नेहा प्रदीप मसाल. यामध्ये द्वितीय क्रमांक आहे स्वरा सरोज राणे. मग सरांना विनंती आहे की त्यांनी बक्षीस द्यायचंय. स्वरा सरोज राणे द्वितीय क्रमांक. यानंतर आर्या उमेश रणदिवे आणि सिया केतनवरकर पुढे येते. होय यानंतर आर्या रणदिवे आणि सिया वर्तक. भोगेसरांना विनंती आहे की पुढची बक्षीस आर्या मिळता आली आहे. सिया हे दोन्ही पुढे दोघींचं घेऊन टाक. आणि उत्तेजनाचा अन्वी सुहास अपराध. अन्वी सुहास अपराध पटकन ये समज येते पुढे आलो पुढे. अन्वी सुहास अपराध. यानंतर गट क्रमांक 2 9वी ते 11वी चौघेसरांना विनंती आहे की पुढे यायचंय. प्रणिता जुजे आणि दक्षता मिंदारकर 9वी येलो ग्रीन प्रथम क्रमांक आहे. जरा दोनदा तयार एकदा. प्रणिता जुजे आणि दक्षता मिंदारकर नेहमीच रांगोळी स्पर्धेमध्ये ही जोडी पुढे असते. या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही दोस्ती तुटायची नाही असं काय म्हणतात तसा काहीचा प्रकार आहे. आम्हाला किती वेगळं करा पण आम्ही पुन्हा एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. प्रणिता जुजे आणि दक्षता मिंदारकर प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक आहे श्रुती रुपेश केंदू सांगली गुंजा. द्वितीय क्रमांक श्रुती केंदू सांगली गुंजा. पटपट या जरा. आणि तृतीय क्रमांक आहे तनिष्का कुलाबकर वैष्णवी भाईते आणि विनेशा ठाकरे. तनिष्का कुलाबकर आजची रांगोळी ही हार्ड अच्छा हृदय आहे ना हृदयाची रांगोळी छान येणार. तर या ठिकाणी केलेल्या परीक्षणामध्ये हृदयाची रांगोळी जरा जाऊन पुन्हा एकदा नीट बघा सगळ्यांनी की त्या रांगोळीला विशेष म्हणजे तिचं रेखाटन केलेलं आहे. आता यानंतर आता त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल आम्ही लगेचच या ठिकाणी लावलाय तो म्हणजे वक्तृत्व स्पर्धा. तर मी या ठिकाणी मुख्याध्यापक आणि मेजबानी सरांना पुन्हा एकदा विनंती करेन की आत्ता झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपण आत्ता झालेली भाषणांचं परीक्षण करून बक्षीस देतोय. तर प्रथम क्रमांक आहे इथे गट पाहिलेला नाहीये फक्त भाषण आपण किती छान येते पाहिलंय. अन्वी अपराध प्रथम क्रमांक आहे. अन्वीसाठी एकदा जोरदार टाळ्या उठवले. अन्वीने खूप छान सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांक आहे तन्वी मसाल. द्वितीय क्रमांक आहे तन्वी मसाल. पटकन ये तन्वी. तन्वी आणि तृतीय क्रमांक आहे या ठिकाणी विभागून जातो आपण
स्वरा मसाल आणि सार्थक कौलकर तृतीय क्रमांक, स्वरा मसाल आणि सार्थक कौलकर. आणि या ठिकाणी मी जो पर्णतला पुढे बोलवे. पर्णत, तू जो काही या ठिकाणी सहभाग नोंदवला त्यासाठी एकदम आपण त्याला पण थांबा. पर्णतने पहिल्यांदाच सहभाग दाखवला, घाबरत का होईना, पण एवढं सगळा मॉब बघून तो ऐकला नाही आणि त्याने बाबांना आवर्जून सांग की तो पुढे येऊन बोलला. हेच खूप महत्वाचं एक यावरून एक लक्षात घ्या की अशाही सहभागाचं आपण या ठिकाणी कौतुक करत असतो. इथून पुढे जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील यासाठी खरं तर पर्णतला एक खास आपण बक्षीस दिलेला आहे. आता मला असं वाटतं की या ठिकाणी सर्व स्पर्धकांनी खूप छान सादरीकरण केलं. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि या ठिकाणी आपण सायन्समध्ये ज्या काही रांगोळी आणि पोस्टरच्या कलाकृतींचं प्रदर्शन मांडलेलं आहे त्या प्रदर्शनाचा आस्वाद, त्या रांगोळ्या बिघडणार नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हडापड करायची नाही आहे, लांबून बघायचं आणि छानपैकी आनंद घ्यायचा. ठीक आहे. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक वृंद, त्याचबरोबर विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर विशेष या ठिकाणी जरा एक वेळ आपण महेशला पण घेऊया. महेश सरांनी पुढे यायचं आहे की महेश आपल्या कार्यक्रमाला नेहमीच प्रसिद्धी देत असतो. या कार्यक्रमाचं पूर्ण वेळचं शूटिंग आणि पूर्ण वेळचं कार्यक्रमाचं जे काही सगळं या ठिकाणी सादरीकरण झालं आहे महेशने उत्तमरित्या या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ तो नक्कीच बघेल. तर महेश सरांना आपण या ठिकाणी कार्यक्रमाला विनंती करेल की एक पेन घेऊन करायचं सन्मान केलं. आणि सगळ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन, आभार. या ठिकाणी कॉलेजचा सहभाग कमी दिसतोय तर पुढच्या वेळेस आम्हाला अपेक्षा करूया आणि कार्यक्रम संपवूया.